पिटिशनमध्ये पुन्हा एकदा या प्रकरणाची चौकशी व्हावी असं खरं तर उल्लेख त्यांनी केलेला आहे। आणि एकूण जर बघितलं तर या संदर्भात प्रतिक्रिया घेण्यासाठी आम्ही दिशा सलियन यांचे वडील सतीश सलियन यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी काहीही बोलण्यास नकार दिला। आपण बघतोय की हेच खरं तर घर आहे आणि या घरी गेल्या अनेक दिवसांपासून खरं तर त्यांच्याशी संपर्क साधण्याचाही प्रयत्न झाला होता, मात्र एकूणच या सगळ्या प्रकरणामध्ये काय होतंय आणि काय नाही या संदर्भात अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते। मात्र पुन्हा एकदा आता या प्रकरणाची चौकशी व्हावी म्हणून त्यांनी रिट पिटिशन दाखल केलेली आहे। याच्यामध्ये आदित्य ठाकरे यांचं देखील नाव आहे, त्याचप्रमाणे सूरज पांचोलीचं नाव आहे आणि अनेक खरं तर कलाकारांची देखील नावं त्याच्यामध्ये आहेत आणि त्यांची देखील चौकशी केली जावी असा उल्लेख त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे। त्याच्यामुळे एकूणच दिशा सलियन यांच्या मृत्यूच्या प्रकरणी सतीश सलियन यांनी केलेल्या या रिट पिटिशनबाबत आता नेमकं काय कोर्टाचं म्हणणं असेल आणि नेमकी चौकशी पुन्हा एकदा सुरू होईल का, या सगळ्या गोष्टींकडे खरं तर पाहणं महत्त्वाचं ठरेल। मात्र एकूणच आदित्य ठाकरे यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याची सध्या चर्चा या निमित्तानं रंगलेली बघायला मिळते। कॅमेरा पर्सन विक्रम सवैदेही काणेकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। तर दिशाच्या मृत्यूची पुन्हा चौकशी करा अशी याचिका दिशा सालियनच्या वडिलांनी दाखल केली आणि सामनं त्यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी त्यांचं घर गाठलं, परंतु या प्रकरणी कुठलीच प्रतिक्रिया त्यांनी माध्यमांना दिलेली नाही। साम टीव्हीशी त्यांना बोलत असताना त्यांनी कुठलीच प्रतिक्रिया दिलेली नाहीये। दिशा सालियनच्या घराबाहेर साम टीव्हीचे प्रतिनिधी पोहोचलेत आणि यावेळेस त्यांनी प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता, परंतु त्यांनी माध्यमांशी बोलायला नकार दिलेला आहे। आणि यानंतर आपण बघतोय एकीकडे कोर्टात त्यांनी याचिका दाखल केलेली आहे, परंतु माध्यम प्रतिनिधींशी बोलायला मात्र दिशा सालियनच्या वडिलांनी नकार दिलेला आहे। दिशा सालियन यांच्या मृत्यूची पुन्हा चौकशी करा अशी मागणी तिच्या वडिलांनी कोर्टात याचिका करून केली होती, परंतु माध्यमांशी बोलायला मात्र दिशा सालियनचं कुटुंबीय जे आहे ते नकार देत असल्याचं दिसतंय।